नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन। माझं नाव भरत नारायण जगताप, मुक्काम पोस्ट कोतीस, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आपण कमी खर्चातली ऊस शेती या मालिकेत ही 8व्या वर्षाच्या खोडव्याचं आज मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा माहिती देत आहे। ह्याच्या आधी आपण 5व्या वर्षाचा, 6व्या वर्षाचा, 7व्या वर्षाचा खोडवा आणि त्याचं नियोजन ह्याचं व्हिडिओ होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलला टाकलेलेच आहेत। त्याच पद्धतीनं 8व्या वर्षाचा आपण हे खोडवा ठेवला आहे आणि 8व्या वर्षीसुद्धा आपल्याला उत्पन्न काय काय केलं, काय काय नाही याची थोडक्यात मी माहिती सांगतोय। काय झालं, हे ऊस यंदा अवरेज माझं जरा सलग 7 वर्ष माझं 43 टनापासून 48 टनापर्यंत अवरेज आलं, पण 7व्या वर्षी जरा अवरेज कमी आलं। कारण त्याचं काय झालं तर कारखानं फेब्रुवारी महिन्यातच बंद झालं, त्यामुळं ऊसाच्या वाढीचा कालावधी हा 1 महिना कमी झाला। त्यामुळे 4 टन ऊस कमी होऊन 36-37 टनावर ह्याचं अवरेज आलं। आता ऊस तुटून गेल्यानंतर आपण काय काय केलं आहे तुम्हाला सांगतो। ऊस तुटून गेल्यानंतर आपण सगळी ड्रीप चालू केली, चेक केल्यानंतर त्याच्यातनं फॉस्फरिक ॲसिड 3 वेळा फॉस्फरिक ॲसिड आणि 12 किलो युरिया, 3 किलो फॉस्फरिक ॲसिड असं 3-4 डोस केलं। एखादं तणनाशक मारलं आणि परत जून महिना लागल्यानंतर जून महिन्यात एखादा डोस देऊन जून महिन्यानंतरच्या कालावधीत आपण काय करतो, फॉस्फरिक ॲसिड, युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट, काळुकी जर कमी असेल तर मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं, काळुकी कमी नसली तर जूनपासून पुढं 1-1 किलो पोटॅश टाकायचा आणि ऊस फोडायचा नाही, मशागत करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं काम शेतीत करायचं नाही। तर काय होतं तर शेतीतली जी भूरचना आहे ती अतिशय चांगली तयार होती आणि शेतीत पाला कुसतो, पाल्याचं खत होतं, मुळ्याचं खत होतं, खोडव्याचं खत होतं। आज तुम्हाला मी दाखवीन एक 8 वर्षानंतर तुम्हाला खत कसं तयार झालं आहे त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो। बघा, हे खोडके आहेत आपल्या, पहिले खुडकी वाळून जाते, ही खोडवा समजा खत कसं मिळतं तर ही खोडवा वाळून गेल्यानंतर ह्याला दुसरं कॉंब येते आणि ही कॉंब आल्यानंतर ही जिथं जमिनीत वाळतं तिथं वाळल्यानंतर त्याची कुजायची क्रिया चालू होते आणि कुजायची क्रिया चालू झाल्यानंतर त्याचंच खत कुजून निघतं। मी तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण सांगतो की शेतीला कुठल्याही खताची गरज नाही। आज आपल्याला युरिया किंवा फॉस्फरिक ॲसिड का टाकावं लागतंय तर ह्या पिकात आपण एकदल कायम पिकं घेतल्यानंतर त्या शेतात जाळ्याचं प्रमाण वाढतं। जाळ्याचं प्रमाण का वाढतं तर जमिनीतला नत्र कमी पडलेला ती भरून काढायसाठी जाळ्या आणि रुंद पर्णी गवतं उगावते आणि ही रुंद पर्णी गवतं उगावली ते ऊसाला इडून टाकते ती, त्यामुळे ऊस येत नाही। त्याच्यामुळं आपल्याला नत्राचा वापर करायला लागतं। शेती कशी पिकती तर कार्बन नत्र गुणोत्तर प्रमाण जर मिळालं तर शेती पिकती आणि हे कार्बन नत्र गुणोत्तर प्रमाण मेकअप व्हावं म्हणूनच आपल्याला युरिया टाकावा लागतो, फॉस्फरिक ॲसिड टाकावं लागतं। फॉस्फरिक ॲसिड कशासाठी टाकायचं, त्याच्यातनं स्फुर थोड्याफार प्रमाणात जातं आणि ठिबक चॉकअप होती ती चॉकअप बी निघतं, म्हणून फॉस्फरिक ॲसिड टाकायचं आणि थोड्याफार प्रमाणात पोटॅश टाकलं तर त्याला सर्व घटक मिळते। ती आपली 5-7 हजार रुपये खर्च केला की आपला 40-50 टन ऊस येतो। जमिनीची कधीही मशागत करायची गरज नाही। कारण शेतकरी मित्रांनो, तुम्हीच विचार करा, आधी मुळी वाढते का पीक वाढतं तर त्याचं उत्तर असं असतं की आधी मुळी वाढते। मुळी आपला ऊस ज्यावेळेला कारखान्याला जातो त्यावेळेला 40-45 टन ऊस निघतो, तर 40-45 टन ऊस निघालाय म्हणजे मुळ्या 45 टन आहे, त्या मुळ्याच कुसते त्याच्यातल्या खोडक्या कुसत्यात। आता समजा 65 आपण पेटवली तर 65 पेटवली अर्ध्या तासात एकराचा फड पेटून होतो, पण एकराचा फड पेटून पूर्ण जळून जातो। कारण ही वरची पानं आहे ती, ही फुफशी पानं आहे ती, हलकी पानं आहे ती, त्याच्यामुळे ती लगेच पेटून जातं आणि त्याच्यातल्या राहणाऱ्या खोडक्या आणि मुळ्या ह्यो कठीण भाग असतो आणि कठीण भाग असल्यानं खुडकी जर तुम्ही पेटवली तर अर्धा तास पेटती, म्हणजे खुडकीत ताकद जास्त आहे। खुडकीची ताकद, मुळ्याची ताकद ही वारंवार जर कुजत गेलं तर त्या शेतीला कुठलीही खतं घालायची गरज नाही। ही निसर्गाचा नियम आहे। पण ज्यावेळेला रासायनिक खतं नव्हती, शेणखत आपण वावराला का घालतो तर त्याच्यातलं कार्बनचं प्रमाण वाढावं।
आणि नत्राचं प्रमाण वाढावं, स्फुरदचं प्रमाण वाढावं आणि कार्बन नत्र गुणोत्तर प्रमाण एक आलं की तुमची शेती पिकती. ही प्रक्रिया 8, 10, 20 वर्षाच्या खोडव्यात तयार होती. त्यामुळं खोडवं 8व्या वर्षीसुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आता आपल्या ह्या ऊसाला ठिबक आहे एकाडी एकसरी, म्हणून आपण काय केलं, ही पाला जरा बाजूला सारलाय आणि बाजूला सारलाय कशासाठी, तर आता जून महिना लागला की ही जी गॅप दिसते ती त्या गॅपमध्ये जर आपण रोपं 100-500 रोपं सांधून घेतली तर पुढल्या वर्षाला तुमचं ह्याच्यातलं उत्पन्न कमी निघल थोडं, पण लागण करायची 40 आणि 50 हजार घालवण्यापेक्षा एक 4,000ची रोपं लावली तर तुमचा फळ पुन्हा 20 वर्ष जिवंत होईल. पुन्हा 10 वर्ष 5 वर्ष जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर सांधून घ्यायचं, अन्यथा सांधायची गरजसुद्धा लागत नाही. आता 8 वर्षापर्यंत मी कधी सांधलं नाही, पण ह्यांदा सांधायचं नियोजन आहे. त्याचा प्रयोग करून मी मगाशी 4 वर्षाचा खोडव्याचा एक व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यात दाखवलं एक सांधल्याला कसं सक्सेस होतं आणि त्याचा मला आता अंदाज आला आहे खोडवा सांधता येतून सक्सेस होतो ह्याचा 100% अंदाज आला आहे. म्हणून आता ही जून महिन्यात पाऊस लागला, कारण एकाड एक सरी असल्यामुळं आपल्याला भुंड्यावर पाणी देऊ शकत नाही, मग तिथं वल मिळणार नाही, म्हणून जून महिना निवडला आहे. जून महिन्यात जी गॅप असलेली ती नांगा भरून टाकायचा, म्हणजे सांधून टाकायचं. पुढल्या वर्षापासून ही अजून माझा तरी विश्वास आहे की 10-20 वर्ष खोडवा मी सहज ठेवू शकतो आणि उत्पन्नात तुम्ही जर 100 टन ऊस काढणाराचे जर 10 वर्षाचा एकराचा रेशो काढला तर त्याचं उत्पन्न, निव्वळ उत्पन्न शिल्लक हे आपल्या एवढंच येऊ शकतं. कारण जमिनीला उत्पादन द्यायला एक क्षमता आहे, त्या क्षमतेच्या पलीकडे कुणीही जात नाही. निसर्गानं माणसाला आयुष्य 100 वर्ष दिलं या, काय 50 वर्षात जगते ती, काय 60 वर्षात जगते ती, काय 100 वर्ष जगते ती, पण आयुष्यमान 100 वर्षच आहे. तसं जमिनीची उत्पादन क्षमता एक ठरलेली आहे. त्या क्षमतेच्या पुढं जर जायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करावा लागतो आणि एक्स्ट्रा खर्च तुम्हाला शेतकऱ्याला हानिकारक आहे. आणि त्या एक्स्ट्रा खर्चाच्या, रासायनिक खताच्या न नादाला लागता आता युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, रासायनिक खतं मिळेनाती. अशा परिस्थितीत जर अशा पद्धतीचं कमी खर्चाची शेती तर तुम्ही करायला लागला तर तुमचा स्वतःचा विकास होईल, तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि देशाचा बी विकास होईल आणि परकीय चलन वाचलन देश समृद्ध होईल. अशा पद्धतीनं शेती करावी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सुखी व्हावं ही विनंती. यासाठी तुमचं खताचं नियोजन काय असणार? आता ह्या खताचं नियोजन फॉस्फरिक ॲसिड, युरिया आणि पोटॅश आणि अतिशय कमी प्रमाणात. एकर ऊस पिकायला 40 किलो नत्राची गरज असते आणि 40 किलो नत्र आपण दिला की त्याचं वर्षाचं संतुलन बिघाडतं. आता माणसं म्हणत असलेली की पाला ठेवल्यानंतर उंदरं लागते ती, पण उंदीर का लागतो तर निसर्गाचा नियम असा आहे, ज्या वेळेला तुमच्या शेतीत नत्राचं प्रमाण वाढतं त्यावेळेला नत्राचं प्रमाण स्थिर करायसाठी निसर्गानं उंदराला दात दिले ती, त्याचं दात गतीनं वाढते ती, त्यानं जेणेकरून त्यानं कातरून टाकावं. कातरून टाकलं की त्याच्या हवेशी संबंधित तो त्या ऊसाचा किंवा पाल्याचा आणि त्याच्यातला नत्र मोकळा होतून हवेत जातो आणि हे हवेत जी 78% नत्र आहे ती पिकाला उपलब्ध पाऊस पडल्यावर होतंय. काय होतंय म्हणजे अशा स्वरूपानं नैसर्गिक शेती ही 100% यशस्वी आहे, परंतु त्याच्या बारीक निरीक्षण करून त्याची हानी करणं आपण टाळलं पाहिजे. तुम्हाला 7व्या वर्षी तुमचा खोडवा गेला, त्यासाठी तुम्हाला किती खर्च आला? 7व्या वर्षाचा आपला खोडवा गेला, त्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे रासायनिक खतं, ठिबक चेक करणं, औषध मारणं ह्याचा टोटल 7,000 रुपये खर्च आला होता आणि तोडायला आपण 5,000 दिलं होतं. असा 12,000 रुपये खर्च आला होता. उत्पन्न किती निघालं? उत्पन्न निघालं आपलं 36 टन. 36 टन म्हणजे एक महिना लवकर ऊस तुटला मग 36 टन, नाही तर 40-42 टन ऊस गेलाच असता, असा विषय आहे.